नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बोगस कारभार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी आरपीआय गटाचे विजयदादा सोनावणे, चंद्रकांतजी चिकटे तसेच नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय गौतमजी काळे या मान्यवरांनी दिलेले निवेदन। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड बँकेच्या 63 शाखांचे डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडिट सक्षम त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यासाठीचा विषय बँकेचे संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवून कारवाई करण्याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक कार्यकारी संस्था लातूर विभाग तथा बँकेचे नोंदणी निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी आदेश दिले होते। तसेच दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये बँकेचे कार्यरत डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडिटबाबत चर्चा करण्यात आली होती। तसेच संचालक मंडळाने कार्यरत डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडिटबाबत होकार दर्शवला होता, परंतु सदर बाबतीत राजकीय मंडळीचे वर्चस्व असलेल्या प्रस्थापितांच्या नावांचा घोळ यात उघडकीस होईल, म्हणून अद्यापपर्यंत हेतू परस्परपणे बँक स्तरावरून फॉरेन्सिक ऑडिटबाबत कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही। त्यामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चा कलम 78 व 78 अ अन्वये सस्पेन्शन आणि निष्प्रभावित करणे आणि शासनामार्फत बँकेत कार्यरत डिजिटल सायबर प्रणालीचे फॉरेन्सिक ऑडिट करणे, प्रशासक नियुक्ती करण्याबाबत निवेदन लातूर येथील विभागीय उपनिबंधक माननीय सुनील शिरापूरकर साहेब यांना देण्यात आले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गुलाब शेखसह कॅमेरामॅन किशोर कांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।